नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं। मी सुकं खोबरं साधारणतः 1 वाटी इथं किसून घेतलेलं आहे। ते मी आता मंद आचेवर चांगलं खरपूस भाजून घेणार आहे। आपण पाहणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं। रोजच्या जेवणात किंवा नॉनव्हेजसाठी ज्या कांदा खोबऱ्याचं वाटण काय लोक खोबऱ्याचे सुके काप करून घेतात, त्यानंतर भाजतात। आम्ही किसून घेतो। मी 1 वाटी साधारणतः खोबरं घेतलेलं आहे किसून। हे आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खोबरं कसं खरपूस छान, आपल्याला करपवायचं नाही आहे, अगदी मंद आचेवर आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत। सुकं खोबरं घेतलेलं आहे मी। आपण नॉनव्हेजच्या जेवणासाठी रोजची कुठली उसळ वगैरे आपण बनवायची असेल तर आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण वापरतो ना, ते वाटण आपण बनवतोय। आता पाहू शकतो आपण खोबरं आपलं छानपैकी खरपूस भाजत आलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण थोडंसं तेल टाकून कांदा सुद्धा अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत। मी इथे कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हवा असेल तर असा बारीक जरी कापून घेतला तरी सुद्धा चालतो। मी उभा कांदा चिरलेला आहे। आता आपण तो घालून घेणार आहोत। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। चार मीडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत। 1 मोठी वाटी सुकं खोबरं, 4 मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता। तर लाल खरपूस असं आपण भाजून घेणार आहोत कांद्याला। कांदा चांगला लाल खरपूस भाजला गेला की आपलं वाटण सुद्धा सुंदर प्रकारे छान आपल्याला हवं तसं होऊन जातं। काय लोक मीठ सुद्धा टाकतात कांदा भाजून। तुम्हाला हवं तर तुम्ही मीठ सुद्धा टाकू शकता। तुम्ही पाहू शकता कांदा कसा आपला लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला। अजून लाल झाला नाही। मीडियम आचेवर मी आच मोठी केलेली आहे, गॅस मोठा केलेला आहे मी। कांदा आपला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। लालसर असा रंग, तांबूस रंग आला पाहिजे कांद्याला। इथे मी सुकं खोबरं, कोथिंबीर घेतलेली आहे। हे सुरुवातीला आपण वाटून घेणार आहोत। त्याच्यानंतर कांदा आपला लाल झाला की तो घालायचा आहे। कांदा आपला आता भाजत आलेला आहे। लालसर असा खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा। इथे आपण सुकं खोबरं आणि कोथिंबीर, भाजलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। त्यात आता आपल्याला तळलेला कांदा घालणार आहे आणि वाटप करून घ्यायचं आहे। इथे आपण कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे। हा कांदा आता यामध्ये आपण घालणार आहोत। अशा प्रकारे आपलं सुकं खोबरं, कांदा, तळलेला आणि कोथिंबीर याचं वाटण तयार झालेलं आहे। ते आपण नॉनव्हेजसाठी वापरू शकतो। तुम्ही पाहू शकता अशी फाईन पेस्ट व्यवस्थित अतिशय सुंदररित्या हे आपण आमटीमध्ये, भाजीमध्ये, उसळीमध्ये कशातही हे वाटण तुम्ही वाटू शकता। फक्त मी यात आलं लसूण नाही घातलेलं, माझ्याकडे नाही आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही टाकू शकता।
अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल कांदा खोबऱ्याची तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.